हाय हॅलो वेलकम टू व्लॉग 2. सो आम्ही निघालेलो आहोत बाहेर जायला. सो आम्ही काय काय करतो हे बघूया. सो स्टे ट्यून्ड. हाय हॅलो मी अंकिता. कसे आहात सगळे? सो आता आम्ही चाललोय शॉपिंगला एक्सपिरिया मॉलला. दिवाळी आहे, शॉपिंग तर काही संपत नाही. हा आहे पुष्कर. हाय. आणि आहे आमचा राहू. सो आम्ही काय काय शॉपिंग करतोय, आम्ही काय काय मजा करतोय तुम्हाला दाखवूच. सो स्टे ट्यून. सो आम्ही थांबलेलो आहोत CNG भरायला. आमची गाडी CNG पेट्रोल दोन्ही आहे, बट आम्ही जास्त करून CNG प्रिफर करतो. सो गाडीतलं CNG पूर्ण संपलेलं आहे. सो आम्ही थांबलोय CNG भरायला. राहू पण तुमच्याशी बोलतोय. हाय हॅलो मी राहू. हाय, आज आम्ही शॉपिंगला चाललो. सो CNG भरून झालेलं आहे. आता आम्ही निघालेलो आहोत. तशी दुपारची वेळ आहे. सो रस्त्याला ह्या इथे तरी ट्रॅफिक आम्हाला नाही लागलंय, बट रस्त्यात खड्डे प्रचंड आहेत. सो गाडी हळूहळूच न्यायला लागते. बेसिकली घरापासून आमच्या अर्धा ते पाऊण तास लागतो एक्सपिरिया मॉलला पोचायला. बट थोडासा मधला पॅचमध्ये रस्त्याचं काम पण चालू आहे. सो थोडं आम्हाला ट्रॅफिक लागलं होतं. तर आम्ही कटईला पोहोचतो. कटईला लेफ्ट टर्न केला की अगदी पुढेच एक्सपिरिया मॉल आहे. युजली कटई नाक्याला ट्रॅफिक लागतंच. सो बघूया आता आम्ही जातो. हे तुम्ही आता बघत असाल तर आम्ही लोढा पलावामध्ये एंटर झालेलो आहोत. लोढा पलावा ही एक सिटी आहे. त्यात त्यांनी हा मॉल बांधलेला आहे आणि आउटसाइडर्सना सुद्धा इथे अलाउड आहे. सो आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत पलावा एक्सपिरिया मॉलला. राहूचं आत्तापासूनच सुरू झालेलं आहे, मला आधी खेळायला सोडा तुम्ही. पण आधी आम्ही पहिले काहीतरी खाणार आहोत. आम्हाला खूप भूक लागली आहे कारण आम्ही घरातून पटापट आवरलं आणि तसेच निघालेलो आहोत. सो आम्ही मॉलमध्ये एंटर झालेलो आहोत. पहिले आम्ही फूड कोर्टमध्ये जातो. पण आम्हाला भूक लागली आहे. बघूया काय खायचं ऑप्शन आता आम्ही एक एक जरा सिलेक्ट करतो. सो इथे बरेच ब्रँड्स आहेत. नॉर्मल मॉलमध्ये जे असतं ते सगळं ह्या मॉलला सुद्धा आहे. सो आज आम्हाला बर्गर वगैरे खायची काही इच्छा नव्हती. सो पुष्करला टेम्प्ट झालेलं नॉनव्हेज खायला. मी व्हेजिटेरियन आहे. सो आम्ही ऑप्शन चूज करतो. चॅट कॅफे एक आम्हाला नॉर्मली आवडतं. सो आम्ही फूड ऑर्डर केलेलं आहे. राहूचं ऑलरेडी आलेलं आहे. राहूची खायला सुरुवात पण झालेली आहे. राहूला आमच्या शेवपुरी प्रचंड आवडते. आम्ही कुठेही गेलो तरी शेवपुरी आणि ब्रेड बटर खातो. हो की नाही? मी शेजवान नूडल्स खाणार आहे. पुष्करने पुष्कर तू काय ऑर्डर केलं? प्रॉन्स ट्रिपल राईस खाणार आहे. आमच्यात एक आहे, मी व्हेजिटेरियन आहे, तो नॉन व्हेजिटेरियन आहे. सो आम्ही कधी बाहेर गेलो तरी आमचं मिक्स मॅच असतं. सो आमच्या नूडल्स आलेले आहेत. पुष्करचा प्रॉन्स फ्राईड राईस आलेला आहे. आता आम्ही पटकन खाऊन घेतो. कशी आहे टेस्ट? अमेझिंग आहेत नूडल्स. चांगले आहेत. व्हेज घ्यायला हवं मी पण हे पण चांगले आहे. प्रॉन्स राईस पण चांगले आहे. प्रॉन्स ट्रिपल चांगले आहे. चला आमचं खाऊन झालेलं आहे. आता आम्ही जातो. राहूला आता खेळायचं आहे. राहूला सोडतो आम्ही प्ले झोनमध्ये आणि मग तिकडनं आम्हाला शॉपिंग करायची आहे. तिथे आम्ही जातो.
सो हे आहे एक्सपिरियाचं टाईम झोन. प्ले झोन आणि टाईम झोन 2 प्रकार आहेत तिथे. इथे मोठ्यांनासुद्धा खेळता येतं आणि लहान मुलांचे सुद्धा खेळायचे अनेक प्रकार आहेत. आम्ही बेसिकली इथे बॉलिंग खेळायला जातो. आम्हाला दोघांना बॉलिंग प्रचंड आवडतो. ते सुद्धा एक दिवस आम्ही तुम्हाला दाखवू. आम्हाला थोडंफार सॅटर्डे संडे काही आलं तर आम्ही बॉलिंग करायला नक्कीच जातो. आणि पुढे जे आहे हे आहे प्ले झोन राऊचं. लहान मुलांना तिथे आतमध्ये त्यांनी खेळायला छान असा एक एरिया केलेला आहे. तिथे तुम्ही तुमच्या मुलांना बिनधास्त सोडू शकता. तिथे ज्या केअरटेकर्स आहेत त्या मुलांची उत्तम काळजी घेतात. स्लाईड्स, बॉल्स, त्याच्यानंतर एक्सिड्स आहे, अशा प्रकारच्या गाड्या, असं तिथे त्यांनी भरपूर खेळायला ठेवलेलं आहे. जम्पिंग जॅक आहे वरती. सो इथे मुलं खूप रमतात. त्यांना काहीही म्हणजे त्यांचा वेळ त्यांना कसा जातो हे सुद्धा कधी कधी त्यांना कळत नाही. सो राहुलला सोडलं आता आम्ही प्ले झोनमध्ये खेळायला. आता आम्ही जातो आहे शॉपिंग करायला. माझीच जरा 1-2 गोष्टी घ्यायच्या राहिल्या आहेत, त्या आम्ही घेतो. असं हार्डली 1-1 तास असतं त्याचं ते रमतो ते खेळत असतो. सो आम्ही तोपर्यंत शॉपिंग करून घेतो. सो हे आहे इंट्यून. शॉपर्स स्टॉपने नुकताच याचा हा एक नवीन फॉर्मॅट काढलेला आहे. याचं पहिलं आउटलेट त्यांनी उप्पलला काढलेलं होतं. सो इथे वेस्टर्न टू एथनिक ऑल टाईप ऑफ कलेक्शन त्यांनी इथे ठेवलेलं आहे. स्पेशली त्यांनी त्यांची जी प्राईज रेंज आहे ती 149 to 999 पर्यंत इथे त्यांनी सगळं अवेलेबल केलेलं आहे. हार्डली 1 or 2 आयटम्स असे असतील की ते 999च्या वर प्राईसचे आहेत. बट बाकी सगळं तुम्हाला 149 to 999च्या रेंजमध्ये इथे अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर इथे त्यांनी फुटवेअर कलेक्शनसुद्धा दिलेलं आहे आणि अप्रतिम युनिक आणि कम्फर्टेबल फुटवेअर इथे अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर किड्ससाठी सुद्धा इथे त्यांनी छान कलेक्शन आणलेलं आहे. मेन्स वेअरमध्ये सुद्धा डिफरंट कॅज्युअल क्लोथ्स, फॉर्मल क्लोथ्स, ॲथलेजर, ट्रॅक सूट प्लस हुडी अशी कॉम्बिनेशनसुद्धा तिथे त्यांनी ठेवलेली आहेत. तर सध्या जो ट्रेंड आहे ड्युएल टोन थीम ती इथे अवेलेबल आहे. लव्हेंडर व्हाईट, ब्लॅक अँड व्हाईट और ग्रीन अँड ब्लू हे कलेक्शन त्यांचं थोडं जास्त तिथे अवेलेबल आहे. त्याच्यानंतर त्यांचे जे कॉर्ड सेट आहेत ते खूप आय कॅचिंग आहेत. फ्रूट प्रिंट, फ्लोरल प्रिंट अशा वेगवेगळ्या प्रिंटमध्ये त्यांनी तिथे ते अवेलेबल केलेले आहेत. लहान मुलींसाठी सुंदर फ्लोरल प्रिंटचे फ्रॉक्स तिथे अवेलेबल आहेत. डेनिम्स तिथे खूप छान प्रकारे अवेलेबल आहेत. अँकल लेंथ जीन्स, डेनिम शर्ट, टी शर्ट सगळं तिथे अवेलेबल आहे. सो एक्सपिरिया मॉलला सुद्धा आता हे ओपन झालेलं आहे. सो तुम्ही व्हिजिट करू शकता. हे आहे झुडिओ. हा सुद्धा माझ्या अत्यंत आवडीचा ब्रँड आहे. इथे सुद्धा तुम्हाला अत्यंत रिजनेबल प्राईजमध्ये ऑल टाईप्स ऑफ क्लोथ्स अवेलेबल आहे. किड्स वेअर, मेन्स वेअर, वुमेन्स वेअर, एथनिक, वेस्टर्न, फुटवेअर, कॉस्मॅटिक्स ह्या सगळ्या प्रकारची व्हरायटी इथे अवेलेबल आहे. इकडनं मी खूप सारं शॉपिंग केलेलं आहे. त्याच्यावरती मी एक वेगळा व्लॉग बनवणार आहे. मी मॅक्समध्ये आलेले आहे. मॅक्स तर सगळ्यांनाच माहिती आहे. मला भाऊबीजेसाठी शॉपिंग करायचं होतं तर मी मॅक्समध्ये करायचं ठरवलं. त्यांच्यासाठी टी शर्टचं शॉपिंग मी केलेलं आहे. जरा बाकीच्या सेक्शनमध्ये थोडीशी नजर टाकलेली आहे आणि अशा प्रकारे माझं शॉपिंग झालेलं आहे. राहुलला पण आम्हाला घ्यायला जायचं आहे. त्याला 5 मिनटं आहेत अजून. तर आता आम्ही इकडनं त्याला घ्यायला निघतोय. राहुलला घेतलेलं आहे. हे आहे फ्रोझन बॉटल.
शॉपिंग करून खूप दमलेलो आहोत. सो फ्रोझन बॉटलचं फरेरो रॉशर शेक आम्हाला फार आवडतो. सो तो पितो, मग आम्ही निघतो. हे आमचं सगळं झालेलं आहे काम. राऊचं खेळून झालं आहे, खाऊन झालं आहे. आता आम्ही निघतोय घरी. सो घरी गेल्यावरती आपण भेटूया. चलो. सो पार्किंग स्लॉटमध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत. गाडी थोडीशी आमची पुढे पार्क आहे. सो आम्ही जरा आता तिथपर्यंत जातोय चालत. आम्ही निघालोय आता घरी जायला. घरी जाते आणि तुम्हाला भेटते. सो फायनली आम्ही घरी पोहोचलेलो आहोत. आता थोडा वेळ जरा आराम करतो, नंतर घरच्या कामांना सुरुवात होतेच. सो नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया आपण. मी काय काय शॉपिंग केलेलं आहे हे तुम्हाला मी नक्की त्या पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेन. सो टिल देन बाय बाय.